याकूब मेमनला माफी द्यावी यासाठी काँग्रेसचे आमदार आता पुढे सरसावलेत। याकूबच्या फाशीची शिक्षा माफ करा अशी विनंती करणारं पत्र काँग्रेसच्या आजी माजी आमदारांनी राष्ट्रपतींना पाठवलंय। राज्यघटनेच्या कलम 72 नुसार याकूबला माफी द्या अशी मागणी त्यांनी केली आहे। यामध्ये आमदार आरिफ मोहम्मद, नसीम खान, अमीन पटेल, असलम शेख, माजी आमदार युसुफ अब्राहनी आणि नगरसेवक जावेद जुनेजा यांचा समावेश आहे। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्या संपर्कात आहेत। दीपक, काँग्रेसच्या आजी माजी आता आमदारांनी नगरसेवकांनी राष्ट्रपतींना पत्र पाठवलंय आणि याकूबची जी फाशीची शिक्षा आहे ती माफ करावी असं म्हटलंय। काय अधिक माहिती आहे? भूषण, आपल्याला माहिती आहे सलमान खानने या संदर्भात जे ट्विट केलं होतं ते ट्विट वादग्रस्त ठरलं होतं आणि आता पुन्हा एकदा काँग्रेसच्या आमदारांनी, आजी माजी आमदारांचा त्याच्यात समावेश आहे आणि विशेषतः सगळे मुस्लिम आमदार आहेत। त्याच्यात नसीम खान आहे, असलम शेख आहेत, अमीन पटेल आहेत, युसुफ अब्राहनी आहेत। या आजी माजी आमदारांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिलं आहे आणि याकूब मेमनला माफी द्यावी। याकूब मेमनने जी याचिका केलेली आहे, दयाची याचिका, ती याचिका राष्ट्रपतींनी मंजूर करावी आणि याकूब मेमनची फाशी जी आहे ती रद्द करावी अशा प्रकारची मागणी काँग्रेसच्या या सगळ्या आमदारांनी केलेली आहे। निश्चितच आता याच्यावरून राजकारण सुरू होईल आणि विरोधी म्हणजे काँग्रेसच्या विरोधात सत्ताधाऱ्यांना, विशेषतः भाजपला आता हे आयतं खोलीत हातात मिळालं असं म्हणावं लागेल आणि या मुद्द्यावरती आपल्याला माहिती आहे पावसाळ्या अधिवेशनाचं कामकाज सुरू आहे, त्यामुळे या मुद्द्यावरती उद्या निश्चितच भाजपचे जे आमदार आहेत ते काँग्रेसला आणि काँग्रेसच्या आमदारांना घेण्याचा प्रयत्न करतील। भूषण, धन्यवाद दीपक या सविस्तर माहितीसाठी। फाशीला स्थगिती देण्याच्या याकूब मेमनच्या याचिकेवर आता पुन्हा एकदा नव्यानं सुनावणी होणार आहे। आजच्या सुनावणीत न्यायमूर्ती दवे आणि कुरियन यांच्यात मतभेद झाले। दवे यांनी याकूबची याचिका फेटाळली तर कुरियन यांनी याकूबच्या क्युरेटिव्ह पिटिशन संदर्भात घातलेल्या घोळावर आधी निर्णय घेण्याचा आग्रह धरला। त्यामुळे आता ही याचिका कोणत्या खंडपीठाकडे वर्ग करायची याचा निर्णय मुख्य न्यायाधीश HL दत्तू घेणार आहेत। तसंच हे खंडपीठ याकूबच्या याचिकेवर उद्याच सुनावणी घेणार आहे। त्यामुळे याकूबच्या फाशीवर उद्याच फैसला होणार आहे। याकूबला 30 जुलैला फाशी देण्याचा निर्णय यापूर्वी सुप्रीम कोर्टानं दिलाय। त्यानुसार याकूबच्या फाशीची नागपूर जेलमध्ये तयारी देखील सुरू आहे। मात्र उद्याच्या खंडपीठाच्या सुनावणीनंतर फाशीबाबत शिक्कामोर्तब होणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।